पुढच्या बातमीकडे जातोय। मुंबईमधनं बातमी येते। अंधेरी पश्चिम इथे एक भीषण अपघात झाल्याचं समोर येतंय। एका बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक बसलेली आहे। जवळपास 14 गाड्या याच्यामुळे एकमेकांवर आदळलेल्या आहेत। 12 ते 13 रिक्षांचा याच्यामध्ये समावेश आहे। तसंच 2 ते 3 जण या अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर येते। जखमींना सध्या कूपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा ड्रायव्हरने केलेला आहे। ही दृश्य आहेत आताच्या मुंबईमधल्या बेस्ट बसच्या अपघाताची। अंधेरीमध्ये बेस्टच्या बसची 14 वाहनांना धडक बसलेली। याच्यामध्ये अनेक रिक्षांचा समावेश आहे। त्याच्यामध्ये काही 2 ते 3 लोक जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींना कूपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। या बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा या बसच्या ड्रायव्हरनी केल्याचं समोर येत आहे। जवळपास 14 गाड्या या एकमेकांवर जोरात आदळल्या। त्याच्यामुळे या रिक्षाचं सुद्धा नुकसान झालेलं दिसतंय। याच्यामध्ये जवळपास 12 ते 13 या रिक्षा होत्या। याच्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, बसचा अपघात झालेला दिसतोय, रिक्षांचा चक्काचूर होताना दिसतोय, काय माहिती आहे? नक्कीच अंधेरी पश्चिमेकडील एसवी रोड परिसरामध्ये अंधेरी सव्वीला लागूनच असलेल्या एका रस्त्यावरती बेस्ट बसचा मोठा अपघात झालेला आहे। बेस्ट बसने परिसरामध्ये उभ्या असणाऱ्या ज्या रिक्षा आहेत त्या रिक्षांना जोरदार धडक दिली। एका रिक्षाला धडक दिल्यानंतर बाकी ती रिक्षा जी आहे ती बाकीच्या इतर रिक्षावर जोरदार आदळल्यात। अशामध्ये एकूण 12 ते 13 रिक्षा ज्या आहेत त्या चकनाचूर झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। सोबतच 4 ते 5 जण देखील अपघातामध्ये जखमी झालेले आहेत। मात्र मुंबईत मागील अनेक दिवसापासून बेस्ट बसचे अपघात जे आहेत ते सातत्याने वाढत आहेत। त्यामुळे या बेस्ट बसमध्ये काही त्रुटी आहेत का, असाच प्रश्न जो आहे तो आता स्थानिक नागरिक असतील किंवा मुंबईकरांना देखील पडतोय। मात्र संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अंधेरीमध्ये बस बेस्टचा पुन्हा एकदा अपघात झाला।